नमस्कार. आज आपण बनवणार आहोत पिझ्झा सॉस. म्हणजे पिझ्झाला आधी वरती सॉस लावतात आणि मग त्याच्यावर भाज्या घालायच्या असतात. हा बाहेरही विकत मिळतो, पण हा आपण छान मस्तपैकी घरी बनवणार आहोत. त्याकरता मी हे अर्धा किलो टोमॅटो कापून घेतलेले आहे. हे अशा साईजचे टोमॅटो आहेत. हे मी 3 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहेत. हे आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहे अर्धा हे ओरेगॅनो आहे. हे आपल्याला पाव चमचा घालायचं आहे ह्या सॉसमध्ये. हे आहे चिली फ्लेक्स, हे आपल्याला अर्धा चमचा घालायचे आहे. हे मी घरचं माझं लोणी बनवलेलं बटर आहे. हे कांदा फ्राय करण्याकरता घ्यायचं आहे आपल्याला. हे आहे काळी मिरीची पावडर, ही पण माझी घरीच बनवलेली असते. ही पण आपण अर्धा टीस्पून घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे. साधारण 1 टीस्पून मीठ आहे, कारण माझ्या ह्या बटरमध्ये मीठ नसतं. तुम्ही जर बाहेरचं बटर वापरणार असाल तर मीठ थोडं कमी घाला. आणि ही लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून घेतलेली आहे, कारण आपण चिली फ्लेक्स घालणार आहोत, म्हणून ही मी अर्धा टीस्पून घेतलेली आहे. आता आपल्याला आधी काय करायचं, टोमॅटो हे शिजवून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरला बारीक करायचे आहेत. मी तुम्हाला टोमॅटोचं सांगते. हे बघा, हा असा गोल काढून घ्यायचा आहे मधला, आणि याच्या आतलं बी पण जेवढं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं हे बी काढून घ्यायचं आहे. आणि मग ह्या टोमॅटोच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहेत. म्हणजे आपल्याला नंतर गाळायला सोपं पडतं, म्हणून हे आधी असं बी काढून घ्यायचं आहे. हे बघा, लगेच निघतं बी, त्याला म्हणजे असं काय सेपरेट करावं लागत नाही. हे बघा. आणि आता आपण हे टोमॅटो शिजवून घेऊया मस्तपैकी. आपण इथे गॅस पेटवतो आहे आणि हे टोमॅटो आपल्याला मोठ्या गॅसवर झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं लागतात. असे मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि मधून असे हलवायचे आहेत, म्हणजे खाली लागणार नाही. कारण हे आपण असे जाड टोमॅटो घेतले, त्याच्यामुळे याच्यात पाणी जास्त नसतं आणि त्यामुळे सॉस घट्ट होतो. आणि याच्यावर असं झाकण ठेवायचं आहे आणि मधून हलवायचं आहे. हे बघा, टोमॅटो छान गरम झाले आहेत आपले. आता आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे आणि ते 3 मिनटं शिजू द्यायचे आहेत आपल्याला, छान मऊ होईपर्यंत. हे बघा, आपले टोमॅटो इथे छान शिजले आहेत. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचे आणि मग मिक्सरला बारीक करायचे आहेत. हे बघा, एकदम छान असे शिजलेले आहेत. गॅस मी बंद करते आणि हे थंड करून घेते आणि मग मिक्सरला फिरवून घेते. हे बघा, आपले शिजलेले टोमॅटो एकदम छान बारीक झालेले थंड झालेले आहेत. हे आता आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे पेस्ट. 2 वेळा करावे लागतील हे, आणि गाळून घ्यायचे आहेत. हे बघा, आपली पूर्ण टोमॅटोची पेस्ट झालेली आहे. ही आता आपल्याला गाळून घ्यायची आहे. हे छान असं सगळं मिक्सरमधलं काढून घ्यायचं आहे. गाळल्याने काय होतं, जी साल आहे ती वरती राहते आणि पेस्ट पूर्ण गाळणीतून खाली पडते. म्हणून हे आपल्याला असं सगळं नीट गाळून घ्यायचं आहे मस्त. बी तर आपण आधीच काढलं आहे. बघा, रंग किती छान आला आहे आपला टोमॅटो प्युरीचा. याला टोमॅटो प्युरी म्हणतात. आणि आता आपण याच्यापासून पिझ्झा सॉस बनवणार आहोत. हे बघा, आपली छान मस्त टोमॅटो प्युरी इथे तयार झाली आहे. आता आपण पिझ्झा सॉसला फोडणी करून घेऊया. गॅस पेटवला आहे मी. त्यात आपल्याला घालायचं आहे 1 टेबलस्पून बटर घालायचं आहे. बटर नसेल तर तेलही चालतं.
किंवा तुम्ही बाहेरून बटर आणून घालू शकतात. हे बटर वितळवू द्यायचं आपल्याला. हे बघा बटर छान वितळायला सुरुवात झाली आहे. आणि माझी मगाशी लसणाची वाटी तिकडे बाजूला राहिलेली, तर या 7-8 पाकळ्या मी लसूण बारीक कापून घेतले आहेत. त्या साधारण आपल्याला ह्या बटरमध्ये 5 मिनटं फ्राय करून घ्यायचे आहेत. किंवा अशा 5 मिनटं नाही, सॉरी 5 सेकंद फक्त आपल्याला अशा परतून घ्यायच्या आहेत. हे बघा, कारण जास्त आपल्याला लाल नाही करायचे आहेत. हे बघा झालेत 5 सेकंद. लगेच कांदा घालायचा आहे. हे 3 कांदे मी घेतलेले आहेत बारीक करून. मध्यम गॅस ठेवायचा आहे आणि कांदा शिजू द्यायचा आहे. बारीक कांदा कापून घेतलेला आहे. हे बघा आपला कांदा आता शिजलेला आहे. त्यात आता आपल्याला ही लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून घेतलेली आहे ती घालायची आहे. परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो प्युरी घालायची आहे आता आपल्याला. ते तुम्ही बघू शकता. बघा आपला टोमॅटोचा रंग किती छान आलेला आहे. आता यात आपल्याला हे ओरेगॅनो घालायचे आहे. हे बघा ओरेगॅनो 1/2 टीस्पून घेतले आहेत मी ते, कारण याने पिझ्झाची चव एकदम छान लागते. ही मिरी पावडर घालायची आहे, काळे मिऱ्याची पावडर 1/2 चमचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आणि हे चिली फ्लेक्स पाव चमचा. तुम्हाला जर आवडत असेल तर यात थोडीशी तुम्ही साखर घालू शकतात. ही बघा, नाही घातलीत तरी चालेल. पण जर तुम्हाला असं आंबट गोड हवं असेल तर ही बघा मी थोडीशी घालते, कारण माझ्याकडे असं आंबट गोड आवडतं. किंवा मग तुमच्याकडे टोमॅटो केचप असेल तो तुम्ही 1 टीस्पून घालू शकता. हे बघा ओरेगॅनो, काळी मिरी पावडर, ह्याचा वास एकदम छान सुटलेला आहे. एकदम मस्त आपल्या घरच्या घरी पिझ्झा सॉस तयार झाला आहे. ह्याला फक्त 1 मिनिट उकळू द्यायचं आहे, कारण आपण आधी टोमॅटो शिजवून घेतलेले आहेत. हे बघा मस्त आपला इथे पिझ्झा सॉस तयार झाला आहे. मी तुम्हाला आता हा काढून दाखवते. गॅस बंद करायचा आहे. बघा इथे आपला पिझ्झा सॉस एकदम छान तयार झालेला आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. आणि आता तुमच्या मोबाईल अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुमच्या मोबाईल स्क्रीनवर माझा लोगो आला असेल, त्यावर क्लिक करा. धन्यवाद.